विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीचा लेसन 18 इकोसिस्टीम्स म्हणजेच परिसंस्था पाहणार आहोत. वर्ल्ड अराउंड अस, आपल्या सभोवतालच्या जगामध्ये इज मेड अप ऑफ लिव्हिंग बायोटिक अँड नॉन लिव्हिंग अबायोटिक फॅक्टर्स. हे जे जग आहे किंवा जे आजूबाजूचं सृष्टी आहे ती लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजेच बायोटिक सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे अबायोटिक निर्जीव घटकापासून तयार झालेली आहे. स्ट्रक्चर फॉर्म्ड ड्यू टू रिलेशनशिप इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, देअर हॅबिटॅट अँड इन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकोसिस्टीम. इथं इकोसिस्टीमची आपल्याला डेफिनेशन आली आहे. पहा काय त्याचा अर्थ. स्ट्रक्चर फॉर्म्ड ड्यू टू, ही जी रचना तयार झालेली आहे ड्यू टू ज्यामुळे, कशामुळे, रिलेशनशिप इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, हे सजीव, देअर हॅबिटॅट, त्यांचा अधिवास, राहण्याचं ठिकाण, अधिवास, अँड इन्व्हायरमेंट, आणि पर्यावरण. सजीव, अधिवास आणि पर्यावरण यांच्यातील रिलेशनशिप, संबंधामुळे जी रचना तयार झालेली आहे इज कॉल्ड इकोसिस्टीम. त्याला काय म्हटलं जातं? इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था असं म्हटलं जातं. आता इकोसिस्टीमची इथं आपल्याला हा चार्ट समजून घ्यायचा आहे. पहा, आपल्याला माहिती आहे इकोसिस्टीममध्ये दोन घटक असतात, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. पहिला इथे दिलेला आहे अबायोटिक फॅक्टर्स म्हणजेच नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंगचे पुन्हा दोन गट आहेत, फिजिकल आणि केमिकल. फिजिकल फॅक्टरमध्ये काय काय येतं? एअर, वॉटर, व्हेपर, मिनरल्स, सॉईल, सनलाईट, हे आपल्याला सगळे माहिती आहेत. केमिकल अबायोटिक फॅक्टरमध्ये काय काय येतं? तर त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत, इनऑर्गॅनिक फॅक्टर्स, ऑर्गॅनिक फॅक्टर्स. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये किंवा इनऑर्गॅनिक फॅक्टर्समध्ये कोण येतं? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम ॲटसेट्रा, हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस येतात. आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा ऑर्गॅनिक फॅक्टर्समध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स, हे आपल्यामध्ये असणारे हे फॅक्टर्स ऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये येतात. तर या पद्धतीने झाला अबायोटिक फॅक्टर्स. इकोसिस्टीमचा दुसरा घटक आहे बायोटिक फॅक्टर्स म्हणजेच लिव्हिंग फॅक्टर. त्याचे पुन्हा तीन गट आहेत, प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स, डिकम्पोजर्स. प्रोड्युसर्स म्हणजे उत्पादक, अर्थातच उत्पादक आहेत प्लॅन्ट्स, उत्पादन करणाऱ्या, अन्नाचं उत्पादन करणाऱ्या प्लॅन्ट्स, हे झालं प्रोड्युसर्समध्ये. कन्झ्युमरमध्ये आपण येतो ॲनिमल्स. कन्झ्युमरमध्ये ॲनिमल्स कोणकोणते असतात? तीन प्रकारचे असतात, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स आणि टेरिटरी कन्झ्युमर्स. म्हणजेच प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. यानंतर डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्समध्ये मायक्रोब्ज म्हणजे सूक्ष्मजीव येतात. डिकम्पोजर्स काय करतात? डिकम्पोजिशन म्हणजेच कुजवण्याची क्रिया करतात, त्यामध्ये मायक्रोब्ज येतात. ठीक आहे. पुढं अनेक राहिलेले पहा काय, अबायोटिक फॅक्टर्स इन इकोसिस्टम. या इकोसिस्टीममधले जे अबायोटिक फॅक्टर आहेत, नॉन लिव्हिंग, डिसाईड, हे ठरवतात विच बायोटिक फॅक्टर्स विल सर्वाईव्ह इन इट. त्या वातावरणामध्ये कोणते बायोटिक फॅक्टर, कोणते सजीव, कोणते लिव्हिंग सर्वाईव्ह होतील म्हणजे जगतील. अँड व्हॉट विल बी देअर नंबर, आणि त्यांचा नंबर, त्यांची संख्या किती असेल. म्हणजे हे बायोटिक फॅक्टरचं प्रमाण आणि त्यांचं सर्वाईव्ह म्हणजे त्यांचं जे हे आहे जिवंत राहणं, हे कोण ठरवतं? अबायोटिक फॅक्टर्स ठरवतात. हे अबायोटिक फॅक्टर्स महत्त्वपूर्ण आहेत. पुढे पहा, एव्हरी बायोटिक फॅक्टर्स अफेक्ट्स अबायोटिक फॅक्टर. प्रत्येक बायोटिक फॅक्टर, प्रत्येक लिव्हिंग, प्रत्येक सजीव हा परिणाम करतो अबायोटिक फॅक्टरवर, म्हणजेच निर्जीव नॉन लिव्हिंगवर परिणाम करत असतो, ॲज वेल ॲज अदर बायोटिक फॅक्टर्स, आणि इतर सजीवांच्यावर. म्हणजे प्रत्येक सजीव हा इतर सजीवांच्यावर आणि त्याचबरोबर निर्जीव घटकांच्यावर सुद्धा परिणाम करत असतो. पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम in context to other living organism and role it is playing is called niche. ही निशची डेफिनेशन आहे पहा, महत्त्वाचे डेफिनेशन काय सांगलेले आहे. पोझिशन ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन कॉन्टेक्स्ट टू अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीवाची इतरांच्या बाबतीत किंवा इतर सजीवांच्या संदर्भात असणारी पोझिशन म्हणजेच त्याची त्याचा संबंध
अँड रोल इट इज प्लेइंग, आणि त्याची भूमिका, रोल म्हणजे त्याची भूमिका, तो बजावत असलेली भूमिका, इज कॉल्ड निश, त्याला निश असं म्हटलं जातं. पुढं मोस्ट ऑफ इकोसिस्टम्स आर कॉम्प्लेक्स. बऱ्याचशा या ज्या इकोसिस्टम परिसंस्था आहेत त्या कॉम्प्लेक्स गुंतागुंतीच्या असतात. देर इज ट्रिमेंडस म्हणजे प्रचंड प्रमाणावर क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह व्हरायटी. क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक. या इकोसिस्टममध्ये परिसंस्थेमध्ये क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह संख्यात्मक आणि गुणात्मक व्हरायटी भरपूर विविधता अशी असते. इन इकोसिस्टम्स ऑफ ट्रॉपिकल कंट्री लाईक इंडिया, भारतासारख्या ट्रॉपिकल कंट्री मोसमी प्रदेशातील जे देश आहेत त्यामध्ये फ्यू स्पेसिस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, काही थोड्याशाच प्रजाती किंवा सजीवांच्या जाती फाउंड इन एव्हरीवेअर सर्वत्र आढळतात, इन लार्ज नंबर आणि मोठ्या प्रमाणावर आढळतात. म्हणजे स्पेसिसचं प्रमाण कमी असतं पण नंबर त्यांची संख्या लार्ज असते भारतासारख्या ट्रॉपिकल कंट्रीमधल्या इकोसिस्टममध्ये. दो इकोसिस्टम्स लुक इंडिपेंडंट, जरी या सगळ्या इकोसिस्टमचा आपण स्वतंत्रपणे अभ्यास करत असलो आणि आपल्याला त्या स्वतंत्र वाटत असल्या अँड डिफरंट आणि वेगवेगळ्या वाटत असल्या, दे लिंक्ड टू ईच अदर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, पण या एकमेकांशी डायरेक्टली इनडायरेक्टली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जोडले गेले असतात. इकोसिस्टम या स्वतंत्र नसतात. पुढं बायोटिक कम्युनिटी इज अदर नेम फॉर इकोसिस्टम. इकोसिस्टमला अनेक नाव आहे. बायोटिक कम्युनिटी, अदर नेम बायोटिक कम्युनिटी. स्पेसिफिक इकोसिस्टम that develops in large or vast area is called biomes. आता तिसरी व्याख्या आली, डेफिनेशन आली पहा बायोम्स. इकोसिस्टम, त्यानंतर निश, आता तिसरी डेफिनेशन आली बायोम्स. स्पेसिफिक इकोसिस्टम विशिष्ट अशी परिसंस्था दॅट डेव्हलप्स इन लार्ज ऑर व्हास्ट एरिया, जी खूप मोठ्या प्रदेशामध्ये तयार झालेली असते, इज कॉल्ड बायोम्स, त्याला काय म्हटलं जातं, बायोम्स असं म्हटलं जातं. टाईप्स ऑफ बायोम्स दोन प्रकार आहेत, दोन टाईप्स आहेत, लँड बायोम्स आणि ॲक्वेटिक बायोम्स. लँड बायोम्स म्हणजे जमिनीवरील परिसंस्था, ॲक्वेटिक बायोम्स पाण्यातील परिसंस्था. आता लँड बायोम्समध्ये पुन्हा पहिला प्रकार आहे ग्रासलँड इकोसिस्टीम. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशातली परिसंस्था, ग्रासलँड इकोसिस्टीम. काय दिले पाहिजे यामध्ये माहिती, डेव्हलप्स व्हेअर रेनफॉल इज नॉट इनफ, जिथं पाऊस नॉट इनफ पुरेसा नसतो, ऑर लो किंवा कमी असतो, त्या ठिकाणी ही ग्रासलँड इकोसिस्टम डेव्हलप होते. यामध्ये ग्रोज, ग्रासेस, स्मॉल प्लांट्स, डॉर्फ प्लांट्स ॲटसेट्रा, यामध्ये गवत वाढतं, लहान लहान छोट्या वनस्पती वाढतात. डॉर्फ प्लांट्स म्हणजे वाळवंटी किंवा शुष्क वनस्पती वाढतात. पुढं ॲनिमल्स लाईक गोट, शीप, जिराफ, झेब्रा, इलेफंट्स, डीर, चितळ, टायगर, लायन ॲटसेट्रा. बघा कोणकोणते प्राणी असतात यामध्ये ग्रासलँड इकोसिस्टममध्ये, गोट, शीप, जिराफ, झेब्रा, इलेफंट्स, डीर, चितळ, टायगर, लायन, हे सगळे प्राणी आपल्याला माहिती आहेत. अँड अल्सो, आणि काय असतं, बर्ड्स, पक्षी, इन्सेक्ट्स, कीटक, मायक्रोब्ज, सूक्ष्मजीव ॲटसेट्रा फाउंड. हे ग्रासलँड इकोसिस्टमविषयी आपल्याला माहिती आहे. तुम्हाला या इकोसिस्टमचा एक चार्ट दिलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकताय. इथे आपला या लेसन 18चा पार्ट फर्स्ट संपलेला आहे. तुम्ही या नोट्स लिहून घ्या. त्याचबरोबर या धड्याचं वारंवार वाचन करा, म्हणजे तुम्हाला ह्या पाठ व्यवस्थित समजेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आजच्यासाठी राम राम.